पहा देवा, गेल्यानंतर मम्मी तुझ्या 2-3 उपट्या टाकायला जरूर. आणि मथुरचा फॅन पाहताय 1001 मथुर बैलाचा कट्टर फॅन पाहता. पण देवा, देवाने झेल सोडला. ऐवा देवासारखा आला होता. जसा झेल सुटला ना तसा डोक्यावरती हात टाकला होता देवाने. का काय केलं मी. हा सज्ज झालाय रोहित गोलंदाजी मार्कवरती. हो ट्रॅपिंग क्रिकेट पाहता आपण. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. मात्र काय चेंडू हाताळला होता. आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता. सुरुवात मात्र डॉट चेंडूने केली आहे रोहित या गोलंदाजाने. पहिला चेंडू डॉट. मागच्या मॅचचा विचार केला, मेडियन षटक फेकला होता. 2 षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला रोहित. हो दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न, अनली शॉट मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता. सलगचे 2 चेंडू डॉट फेकल्यात. चांगली फटकेबाजी करावी लागेल. समोर पाहत आहे नारायण संघ एका ताकदीचा संघ पाहत आहे जास्तीत जास्त. हो यावेळेस मात्र थोडीशी उचली घेतली. तिसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय रोहितने. काय गोलंदाजी केली. फलंदाज पाहतोय आपण. फलंदाजाला मात्र पूर्णपणे बेड्या ढोकल्या गेल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅटचा फेस ओपनच करून देत नाहीये गोलंदाज. काय गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. मंगलवीरला पाहताय पूर्णपणे जखडून ठेवलाय. हो यावेळेस पाहिली जाईल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय पंचांच्या माध्यमातून. हा खराब चेंडू वाईट चेंडू फेकला. सिंगल मिळाली या सिंगलच्या माध्यमातून. तामसे संघाला मात्र आखण ओपन झालाय सिंगलच्या मदतीने. सिंगलच्या मदतीने बलास का 3 चेंडू मात्र डॉट फेकले. त्यानंतर हा चौथा चेंडू खराब. पुन्हा एकदा सज्ज. हो पुन्हा एकदा दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न. त्याचाच मात्र फायदा घेत असताना रोहितला पाहतो आपण. कॉन्क्रीट खेळपट्टीचा पूर्णपणे फायदा घेत असताना गोलंदाज पाहतोय रोहित. 4 चेंडू मात्र डॉट फेकल्या त्या गोलंदाजाने. 1 चेंडू खराब फेकला वाईट. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र थोडीशी उचली जास्त होती मी तर म्हणेन. आणि पंचांचा डिसिजन आलाय. खराब चेंडू पाहताय भीमर. आणि 1+1 या 2 धावा. 2 धाबेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय तामचा संघ 3 या आकड्यावरती बिनबाद. आता पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. आणि सिंगलच्या माध्यमातून पाहतो आपण स्ट्राईक रोटेट झाली. या स्ट्राईकला आणण्याचं काम केलं फलंदाज राजेश. या फलंदाजाला एक विस्फोटक फलंदाज राजेशला पाहताय. ज्याच्या बॅटमध्ये चेंडू आला तर सीमा रेषेच्या बाहेर धाडेल. हो चांगला फटका पाहतोय. एकदा तर वेगाने पूर्ण केले गेले. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना चेंडू पाहतो आपण. कदाचित डिक्लेअरला लागलाय का. हा डिक्लेअर असेल. सिंगल असेल. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. दापटलावरती टोटल धावा पाहतो आपण. लागला गेला तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी करत असताना रोहितला पाहतो आपण. हो चांगला फटका सरळ रेषेने खेळून काढला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. बालाला पाहताय चेंडूवरती धावत आलाय. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. बिनबाद तामचे संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा आपण. नारायण संघ टाइम पूर्णपणे अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. सामना चांगला रंगेल यात मात्र कुठली शंका नसेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहता आपण. पुन्हा एकदा तयार. हो पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहते गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने. रोशन या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली होती. राजा पाहतोय समोर. हो चांगला फटका मारतो. चपरक शॉट. गॅप खूप मोठी आहे. चेंडू जाय सीमा पार. राजाच्या बॅटमधनं आगाज केलाय. ठोकलाय चौकार राजा या फलंदाजाने. पार राजाच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा आहे राजाच्या नावावरती. तोच आणि ज्या नावाने मात्र ज्या संघ जो ओळखला जातो ना तोच राजा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पाहतोय टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या.
10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. रोशन वरती मात्र प्रत्येकाला चढवला जातोय. चौकार आलाय, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर हा चौकार. म्हणजे पहिली एका चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज राजा. क्रॅकिंग शॉट पाहिला. हो, चांगला फटका पाहिलाय. पुन्हा एकदा शतरक्षण आहे. हो हो, एका हातामध्ये आणि चांगला झेल टिपलाय. वा, जे मात्र चांगला राहिला होता त्या ठिकाणी. शतरक्षण होता. साईनाथच्या हातामध्ये काय झेल टिपलाय. वा, कदाचित हा शतरक्षण साईनाथ फॅमिकॉल लावून आलाय का हाताला. जसा चेंडू आला तसा हातामध्ये चिपकलाय. राजाला मात्र माघारी परतवलाय. पहिला झटका क्रमांक लागलाय तामसे संघाला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रभाकर, जर्सी क्रमांक 18, डावखुरे आताचा फलंदाज. काय झेल टिपला. कदाचित या फटक्यामध्ये ताकद सुद्धा होती, पण त्या ठिकाणी साईनाथच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. चांगला झेल टिपला साईनाथने. एका हातामध्ये चेंडू गॅदर केला. चला स्पीडअप करा. नारायण संघ टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू दे आपला. डावखुरे आताचा फलंदाज पाहतो आपण. प्रभाकर, गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा रोशन पाहतो गोलंदाजी मार्कवरती. रोशन चौकार जरूर आला. ज्या फलंदाजाने चौकार मारला त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय राजेशला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळेस मात्र वन बाउंडचा इशारा सुद्धा केला जातोय. रोशन या गोलंदाजाला चांगला चेंडू, डॉट चेंडूची सांगता पाहतो आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगला फटका पाहतोय. शतरक्षण नाही आहे, दूरवरती आहे. शतरक्षण येईल. 5 चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या आहेत. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागला गेल्यात 12 धावा. दुसरं षटक मार्गच असताना अद्याप चेंडू फेकला गेला तब्बल 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. हो, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतो आपण. पंच आमच्याकडे वलती खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. रोशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंगल मिळाली. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, शॉर्ट बॉल फुल करण्याचा प्रयत्न. शतरक्षण आहे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. थोडासा फंबल पाहिला आपण, खराब शतरक्षण पाहिलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. या षटकामध्ये 2 चेंडू खराब टाकले. हो, फसवा चेंडू टाकला होता आणि बॅटची कडा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना सिंगल मिळाली. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर पाहतोय 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तामसे संघ. दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला तामसे संघ. तिसरा गोलंदाज पाहतोय दत्ता. या गोलंदाजाचा वापर केलाय. हो, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली मी तर म्हणेन. डॉट चेंडू मात्र कमी खेळावा लागतील. जास्तीत जास्त धावा जमा करायच्या समोर तेवढ्या ताकदीचा संघ पाहताय नारायण संघ. चांगली फटकेबाजी करावी लागेल. 4 षटकामध्ये जास्त धावा. हो, थोडीशी पाहिली जाईल. दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू. दत्ताच्या माध्यमातून सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 का खतरा किसके बनेगा देखा जाएगा मैदान के अंदर. पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाज दत्ता. हो, यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा लाईन भटकलाय दत्ता. कदाचित दत्ताच्या माध्यमातून खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. पण पहिला चेंडू मात्र दत्ताने डॉट टाकला. त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. हो चपराक शॉट पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केल्या. थोडासा फंबल पाहतोय साईनाथ. तोपर्यंत मात्र धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस मात्र पाहिले गेले तर चुका करतय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. अजूनही विचार केला दत्ताचे मात्र 4 चेंडू फेकावा लागतील. हो चपराक शॉट पाहतोय आपण. कार्पेटच्या साईने चेंडू जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. पुन्हा एकदा फंबल पाहतो आपण. चुकी करत असताना नारायण संघ पाहतो आपण. एक धाव होती तिथं दुहेरीमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केल्या. सिंगल डबलच्या माध्यमातून तामसाई संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून संघ मत धावसंख्येला आकार देत असताना जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चपराक शॉट पाहता. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू. ऐवा जेल होईल का प्रश्न पडलाय. कदाचित तयारच होतो त्या ठिकाणी. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. पण दत्ताने 2 चेंडू मात्र खराब फेकल्यात. चांगली धावसंख्या मित्रांमध्ये जमा केली. फलंदाज पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला. दत्ताला पाहतो गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस पाहतो पाहिली जाईल. चांगली लाईन पाहतो आपण. टप्पा बनल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल स्कोर पाहिला. स्कोर कार्ड वरती धावा लागला गेला तर 26 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. दत्ता थोडासा महागडा ठरला मी तर म्हणेन. हो चांगला फटका पाहतोय. कार्पेटच्या साईने जात असताना एक धाव तर वेगाने पूर्ण केलेले. दुसरीचा कॉल केलाय. या ठिकाणी मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. खराब फेकी पाहतो आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने मात्र 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. त्या पटलावरती टोटल धावा पाहतोय 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तामसाई संघ. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज बाळा. हो यावेळेस मात्र बालाने हो कदाचित पहा कदाचित हा वाचलाय मी तर म्हणेन. आयवा जेल सुद्धा टिपलाय. पहा डायरेक्ट बंगल्यामध्ये हा चेंडू गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये पहा एवढा लांब फटका गेलाय. पण फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. चांगला फटका पाहिला आपण.
प्रभाकरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय, चपराक शॉट, गॅप खूप मोठी आहे आणि चेंडू मध्ये वेग सुद्धा भरपूर होता. गोलीच्या वेगाने चेंडू फरार होईल. चौकार प्रभाकरच्या बॅटमधनं हा चाबूक शॉट पाहिला आपण. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. तुटून पडलाय प्रभाकर या गोलंदाजावरती. बालावरती हा तुटून पडलाय फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रभाकर. पाहतो आपण काय फटका होता, कदाचित बाल वाचला त्या ठिकाणी प्रेक्षक. हो यावेळेस मात्र पाहिली जाईल. चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं बालाने. चौकार आला त्यानंतर लगेचच कमबॅक केला. बालूला पाहत आहे गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका मारण्याचा प्रयत्नात बॅट आणि चेंडूचा संपर्क झुलला नाही. या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डाळ चेंडूची सांगता अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बालूचा विचार केला ना 4 चेंडू फेकल्या, 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. लागोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट फेकल्यात या गोलंदाजाने. प्रभाकर या फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडर मध्ये चेंडू आउट ऑफ द पार ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने जाईल स्कोर कार्ड मात्र पुढे. न खेळाडू नसेल आहे कॅच. प्रेक्षक आपण प्रेक्षक आहात का? आपण खेळाडू आहात. टोटल पाहताय आपण 39 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण. यावेळेस मात्र पाहिली गेली पंच आमच्याकडे वळतील. हा खराब चेंडू फेकलाय, वाईट चेंडू. खराब चेंडूच्या माध्यमातून खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडूच्या माध्यमातून. कदाचित फलंदाजाकडे संधी सुद्धा होती आणि त्या संधीचा सोनं करता आलं नाहीये. कदाचित हा संधी सुद्धा होती आणि यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षण नाहीये, जवळपास दूरवर नाही येईल आणि चांगला जजमेंट पाहिला. पण झेल सुद्धा टुपलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय. टोटल पाहतोय धावपटलावरती धावा लागल्या गेल्या आता 40 धावा. 41 लक्ष ठेवलंय. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. तामसे संघाने मात्र धावा जमा केल्या. 40-41 लक्ष ठेवलाय. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा आपण लगेचच. आणि यानंतर मात्र दोघांनी संघ तयार राहा. चला चेंडू द्यायचे आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. रोहित आणि बालू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आणि
भेंडीपाड्याचा छावा दत्ता गांगडे यांचं आगमन झालंय. सातत्याने म्हटलं जातं ना, सबके दिलो की धडकन दत्ता गांगड यांचं आगमन झालंय. आणि आदरणीय गणेश चव्हाण यांचा आगमन झालाय. गणेश चव्हाणचं कौतुक करावं लागेल. सातत्याने मात्र ना मलिंगडचे जेवढे संघ असतात ना त्या संघाला मात्र पाठिंबा देण्याचं काम करत असताना गणेश चव्हाण. त्यानंतर पाहत आहे आपण दर्शन मडवीला चांगला खेळाडू पाहत आहे. चला स्प्रेप करा, पंच गेम स्टार्ट करा लगेचच. आपण विचार केला तर पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. तामसेट संघाने धावा जमा केल्या तब्बल 40 धावा 41 धावेचं लक्ष ठेवलाय. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती राज हा गोलंदाज. राजला पाहता आपण. राजचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. तोच राज पाहतो गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतोय आणि यावेळेस मात्र विकेट किपरने चुका केल्या. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने नारिन संघाचा आकन ओपन झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने मात्र चेंडू मात्र राजने चांगला टाकला होता. विकेट किपरने थोडीशी चुका केली. वेग थोडासा भरपूर होता या चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज. हो टॅपिंग क्रिकेट पाहतोय. एक धाव तर वेगाने पुन्हा केले गेले. दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडलाय. चांगली फिल्डिंग पाहतो आपण. फक्त सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करत असताना राजला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. हो दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बालाचा होता आणि तो प्रयत्न मात्र थोडासा नारळ ठरलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. जसा टप्पा पडला तसा डीपच राहिलाय चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सिंगल आली. डॉट चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय गौरव गिराच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र वाईड दर्शवला जातोय. सातत्याने विचार केला या वर्षामध्ये फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पंचाच्या भूमिकेत पाहता आपण गौरव गिरा यांना. जुना जाणता पुराणा चावल कहते भाई इसको. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय नारायण संघ 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय राज हा गोलंदाज. हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जज करतोय. हो चांगला जजमेंट आणि मोठा झटका लागलाय नारायण संघाला. रोहित बॅक टू डग आउट. चला स्पीडअप करा. विचार केला ना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडीशी मिस्टाईम फटका पाहिला रोहितच्या माध्यमातून आणि रोहितला पीच वरती थांबणं गरजेचं होता. मी तर म्हणेन 41 धाब्याचं पाठलान करायचं आहे. आदरणीय ज्येष्ठ नागरिक मारवत गिरा यांचं आगमन झालंय. विचार केला ना बालूने मात्र बालूचा विचार केला. गोलंदाजी अचूक राहिली होती बालूच्या माध्यमातून. आता तोच फलंदाज आणि रोहितच्या माध्यमातून मात्र फक्त 5 धाबा खर्च केले होत्या. तो रोहित मात्र माघारी परतलाय. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आला. या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचेल का हा प्रश्न पडलाय. कदाचित चेंडू पर्यंत पोहोचला होता. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू सोडला गेला. मी तर म्हणेन जीवनदान मिळत असताना दत्ता या फलंदाजाला. तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीने पात्र टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय.
अजूनही मात्र समीकरणचा विचार केला 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 35 धाबा आणि या 35 धाबा कंपल्सरी बनवायच्या आहेत। आदरणीय कालू वाघ यांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीने आपला सरचे स्वागत कालू वाघ। आणि त्यानंतर मात्र यवन जोडी कंबा गिरा आणि त्यानंतर मात्र अशोक मामा यांचं आगमन झालेलं आहे। आमचा लक्ष नसेल कदाचित कधीच आल्यात ते। यानंतर पाहतोय पक्का यांचं आगमन झालंय। पक्का पाहताय हसमुख चेहरा 50-50 हो यॉर्करचा वापर आणि यावेळेस मात्र पंचांचा बोटा कशाकडे बालाला परतावा लागेल। पा विचार केला ना नारायण संघाला लागला दुसरा झटका सलामी जरी मात्र कोसल या मैदानाच्या आतमध्ये बाला मैदानाच्या बाहेर। पा बालूचा विचार केला ना परफेक्ट यॉर्कर होता आणि मधोमध एस्टनच्या सापडलाय। बालू माघारी परतलाय नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रोशन हा फलंदाज। पा गोलंदाज आला जसा ना तसा मात्र यॉर्करचा वापर केला होता। प्रभाकर हा गोलंदाज मॅच मध्ये मात्र धावाही मात्र चांगल्या बनवल्या प्रभाकरने जसा आलाय तसा विकेट कॅरी केलाय म्हणजे आता मात्र लागोपाठचे 2 झटके लागल्यात नारायण संघाला थोडासा दबावाखाली असेल नारायण संघ अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत। टोटल पाहिले आपण 6 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती। नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये रोशन पुन्हा एकदा यॉर्करचा वापर आणि स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवलाय। काय अडवणी केली जाते डावकडेचा गोलंदाज प्रभाकरला पाहतो आपण पुन्हा एकदा यॉर्करचा प्रत्युत्तर देत असताना रोशनला पाहतो आपण। डॉट चेंडूची संख्या पुन्हा एकदा तयार झालाय स्ट्रायकरला रोशन हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय प्रभाकर याने तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती 41 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 41 ला पाटलांन करत असताना नारायण संघ पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रभाकर स्ट्रायकरला फलंदाज दत्ता काय करू आता मात्र फलंदाजी मात्र मजबूत करावी लागेल मी तर म्हणेन जसा टप्पा पडलाय तसा डीप राहिलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय पण दत्ताला डॉट चेंडू मात्र कमी खेळावं लागतील 1 डाऊनचा फलंदाज दत्ताला पाहताय जबाबदारी घ्यावी लागेल चांगली फटकेबाजी करावी लागेल दत्ता या फलंदाजाला संघ थोडासा अडचणीत सापडलाय चांगली फटकेबाजी करायची हो चांगला फटका पाहतोय चपराक शॉट क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले एका टप्प्यावरती चेंडू उचलला फेकला जातो फेकी सुद्धा अचूक पाहतोय आपण आणि यावेळेस मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा प्रभाकरने मात्र प्रभावित केला आजच्या दिवसामध्ये चांगलीच कामगिरी करत असताना पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू फेकण्यासाठी प्रभाकर तयार हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडाला क्षेत्ररक्षण धावतो चेंडू मागे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये चेंडू जमिनीला दान होतोय तोपर्यंत मात्र सिंगल आणि 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती अजूनही मात्र 31 ची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू शिल्लक असतील आणि 31 ची गरज ते थांब दुसरी वरले
जाऊया मैदानाच्या आतमध्ये समीकरणचा विचार केला. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 31 आणि 31 धावा कंपल्सरी बनवायच्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय महेश. चांगला फटका पाहतोय, ताकदीचा वापर दत्ताच्या बॅटमध्ये हवाई सफर हा येतोय. पहिल्या चेंडूवरती धमाका आणि दत्ताच्या बॅटमध्ये हा धमाका ठोकला षटकार. टोटल पहिली षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल स्कोअर जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. 41 धावेचा पाटलान करत असताना पाहतोय पहिल्या चेंडूवरती महेशचा स्वागत केलाय दत्ता या फलंदाजाने. समीकरणचा विचार केला. 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 25 धावा आणि 25 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. चांगली फटकेबाजी करायची असेल आणि दत्ता मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये मी हाय दाखवून देत असताना. हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा उचली घेतोय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. षटकार आल्यानंतर लगेचच महेशने कमबॅक केलाय. तो म्हटलं जातं ना बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. चांगली गोलंदाजी करत असताना दत्ताने षटकार टोकला. त्यानंतर डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज दत्ता. हो चांगला चेंडू नाही विचार केला ना या चेंडूचा. निगाह काही और निशाणा काही और असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि वन बाउंडचा इशारा सुद्धा केलाय गोलंदाजाला महेश याला. डॉट चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र 2 लागोपाठचे डॉट चेंडू फेकल्यात महेश या गोलंदाजाने. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय या ठिकाणी. मात्र हो अंतर गाठलाय. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. ठोकला षटकार. दत्ता ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. अजूनही मात्र समीकरणचा विचार केला. 8 चेंडू शिल्लक असतील ना 19 धावांची गरज आणि 19 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत मी तर म्हणेन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. क्षेत्ररक्षण नाही या जवळपास, दूरवरनं येईल क्षेत्ररक्षण. हो प्रयत्न मात्र केलं या ठिकाणी. कदाचित हा झेल पकडला असता तर थोडा प्रेशर निर्माण झाला असता मी तर म्हणेन. तोपर्यंत मात्र 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. अजूनही 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 17 धाबा. 17 का खतरा किस के लिए बनेगा भाई देखा जाएगा मैदान के अंदर. आणि या स्पर्धेमध्ये विचार केला ना चेसिंग होत नाहीये मी तर म्हणेन, कारण खेळपट्टी तशी आहे. 6 चेंडू मध्ये बनवायच्या 7 चेंडू मध्ये 17 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या दिशेमध्ये पुन्हा एकदा उडलाय. तोच खेळाडू आलाय आणि यावेळेस मात्र कोणतीही न चुकी करताना दत्ताला मात्र माघारी परतवलाय. कहाणी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और साला मजनू इतना नाचा के साला दत्ता लंगड़ा हो गया. थोडीशी ताकद मात्र कमी मिळाली मी म्हणेन. मिस टाइम फटका. थोडासा बॅटचा फेस मात्र लवकर ओपन केला दत्ताने. कदाचित प्रॉपर बॅटला बॉल लागला असता तर बॅट मध्ये चेंडू मात्र आला असता तर निश्चितच सीमारेषेच्या बाहेर गेला असता. थोडीशी उंची गाठली, त्यानंतर मात्र झेल अचूक टिपला त्या ठिकाणी. मंगलने चांगला झेल टिपला. मंगल वीरचं कौतुक करावा लागेल. दूरवरचा प्रवास कापून मात्र काय झेल टिपला अचूक झेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये आकाश. आता समीकरण चेंज झालाय. 6 चेंडू मध्ये बनवायच्या 17चा खतरा किसके लिए बनेगा भाई. आणि चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपावला जाईल हा प्रश्न पडलाय. आणि पाहू उद्याचे लॉस्ट. पहिला संघ असेल कुशवली संघ विकास आणि त्यानंतर मात्र आई गावदेवी खरड संघ. त्यानंतर मात्र कोलेगाव काकोला पाहतो आपण आणि त्यानंतर पाहतोय सूरज धामोला संघ आणि त्यानंतर पाहतो आपण
जांभिवली ठाकूरपाडा आणि पप्पू प्रतिष्ठान बांधणवाडी. हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर मात्र वेगाने पूर्ण केले. या दुसरीचा प्रयत्न असेल का? फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. अजूनही 16ची गरज मैदानाच्या आतमध्ये. 5 मध्ये बनवायच्या 16. स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश, चांगली फटकेबाजी करायची आहे. गोलंदाज सज्ज झाला पुन्हा एकदा. हो यावरकडचा वापस, यावेळेस मात्र झेल उडाली आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट, महेश होता त्या ठिकाणी, चांगला झेल टिपलाय. संपलाय आकाशा फलंदाजाचा खेळ. आता संघ थोडासा अडचणीत सापडलाय मी तर म्हणेन नारायण संघ. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. साईनाथला पाहता आपण कदाचित रोहितला थांबणं गरजेचं होता आणि त्यानंतर मात्र विजयाची चाहूल दाखवली होती दत्ताने. दत्ताही लवकर मात्र बाद झाला. कदाचित दत्ता मैदानाच्या आतमध्ये थांबला असता तर मैदानाचा सामन्याचा चित्र पाटलू शकला असता, पण असं काही घडले नाही. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. पाहतो साईनाथ, अजूनही बनवायच्यात 16. 4 चेंडूमध्ये बनवायच्या 16 आणि या 16 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. कदाचित साईनाथच्या बॅटमध्ये जर एक मोठा फटका आला, हो थोडासा दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली. या रिक्स सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. अजूनही मात्र 15 धावा बनवायच्या 3 चेंडूमध्ये. आता थोडासा कठीण ठरत चाललाय. कदाचित या चेंडूवरती मोठा फटका आला, यावेळेस मात्र पाहिली जाईल खराब चेंडू, वाईट चेंडू. गौरव गिराच्या माध्यमातून हा डिसिजन सोपवला जातो. पंचाच्या भूमिकेत तो पाहत आहे. वाईट चेंडू फेकलाय, सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 3 चेंडूमध्ये बनवायच्यात कंपल्सरी 14 आणि या 14 धावा कंपल्सरी ठोक्यावा लागतील नारायण संघाला. हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बीट झाला या ठिकाणी रोशन. त्या दिशेला मात्र धावसंख्या नसेल, तुम्हाला समोर मात्र टार्गेट करायचं आहे. आता पूर्णपणे हातातून सामना निसटलाय मी तर म्हणे नारायण संघाच्या बाजूने. आता 2 मध्ये बनवायचे आहेत 14 आणि 2 मध्ये 14 बनणं शक्य नाहीये मी तर म्हणेन. रिव्हर्सचा अटेन, डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय, शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आणि शेवटच्या चेंडूवरती आला षटकार.